सकाळी उठल्या उठल्या आधी मी स्वतः रेडी होते. नंतर मग किचनमध्ये गेले, गरम पाणी केलं, त्यात लिंबू टाकलं आणि पाणी खूपच गरम झालं होतं. त्यामुळे मी थोडंसं लिंबू खात बसले पाणी थंड होईपर्यंत. नंतर मग मी माझा टिफिन बनवणार होते. काय बनवू म्हणून मग वांग्याची भाजी आणि भाकरी बनवावं असा बेत केला. मग वांगी वगैरे चिरली, वांग्यासाठी मसाला बनवला. मला शेंगदाणे नाही आवडत म्हणून मग मी खोबरं, कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर असं मिश्रण सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि नंतर ते मिश्रण मी वांग्यांमध्ये भरलं. आणि मी आज खूप दिवसांनी स्वयंपाक बनवत होते, तर काय माहिती कसं होणार होतं. त्यानंतर मग मी तेल घेतलं, कढईमध्ये फोडणी वगैरे टाकली, त्याच्यानंतर वांगे टाकली. पण वांगे टाकताना मी ग्रेव्हीच टाकायची विसरून गेली. नंतर मग त्याच्यानंतर थोडे वांगे फ्राय करून नंतर ग्रेव्ही टाकली आणि नंतर मस्त फ्राय वगैरे करून घेतलं. थोडंसं मीठ टाकलं आणि तिकडे वांग्याची भाजी बनेपर्यंत म्हटलं भाकरी बनवून घ्यावी. मग भाकरी बनवायला घेतली तर माझी भाकरी गोल गोल फिरतच नव्हती, काय माहिती. नंतर मग हाताने अशी थापली थापली ताट वगैरे फिरून गोल गोल, मग नंतर तिला अशी बनवली कशी तरी भाकरी. म्हणलं कशी होते काय माहिती. नशीब ती भाकरी एवढी छान झाली ना, तव्यावर टाकली आणि मस्त अशी फुगली. वाटलं नव्हतं माझी एवढ्या दिवसांनी भाकरी बनवल्यानंतर एवढी छान भाकरी होईल. खूप भारी वाटतं जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो आणि ते असं छान होतं. त्यानंतर भाकरी वगैरे बनेपर्यंत तिकडं भाजी वगैरे शिजली. तर असा होता आजचा माझा टिफिनचा मेन्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इन्स्टाला फॉलो करून घ्या. बाय बाय.